भगवान की जय। मौली गणेश्वर महाराज की जय। महाराज की जय। भगवान की जय। हनुमान महाराज की जय। जगदम्बा माता की जय। नमो पार्वती परमेश्वर महादेव। सगळ्याच गोष्टी देऊ शकतो नाही काय होत आपण बरोबर वेळेत चालताय जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची दशस्रे यत्न करू शब्दच्या आमुच्या जीवीचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्द हाची देव शब्देची गौरव पूजा करू माझ्या मुखे मज बोलावी तो हरी सकळांचे अंतरी नारायण न करावा द्वेष कोणाचा मत्सर आणि हा तव विचार जाणवा मी तुका म्हणे दोष नाही या विचारे आणि हिताची उत्तरे शिकविता वैदर्भ देशात तरुण मोचनासी तुकाराम अवतार रजकाचे वंशी करी गाडगे काठी चिन्ह्या तनुला नमस्कार माझा तया डेबुजीला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे असली संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबा यांचा 5 चरणाचा आणि संसारी ग्रहस्थाला पैसा कशा मार्गाने त्या ठिकाणी कमवला पाहिजे त्याचा उपभोग कशा प्रकारे त्याला घेता आला पाहिजे इतरांवर तो कसा खर्च करता आला पाहिजे तो कुठल्या मार्गाने खर्च केला पाहिजे आता सुंदर विवेचन जगद्गुरु तुकोबराने अभंगामध्ये केलेला आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा आणि सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातला हा 6वा दिवस तशी माझी 4थ्या दिवशी होती परंतु वेळ यावी काकांकडे दिली आणि आज मी घेतली आणि थोर साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं गावातील काका असतील आजीनाथ महाराज असतील यांच्या मार्गदर्शनानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं गेली 45 वर्ष आपला हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे आणि माझं भाग्य असं आहे की सलग माझी तिसऱ्या वर्षी सलग प्रवचन सेवा कारण कसं असतं तुमचं कुठं पण शिस्त पण गावकीत आणि भावकीतची जायला भाग्य लागते आणि तुम्ही तिसऱ्या वेळेस मला ती संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचं सर्व कमिटीचं मी त्या ठिकाणी आभार मानतो आणि दुसरं एक विशेष असं आहे सर या वर्षीची प्रवचनाची लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये 7 प्रवचनकार आपल्या गावातले आणि एक कीर्तनकार बी आपल्या गावातले आजीनाथ महाराजांचं कीर्तन आहे फक्त अपेक्षा अशी आहे की पुढच्या वर्षी एखादा तरुण कोणीतरी त्या कीर्तनाच्या यादीमध्ये यावा जर आलाच तर गावकऱ्यांनी मोठ्या मानाने त्याला संधी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे 5 चरणाचा आहे आणि संसारी पुरुषानं पैसा हा प्रत्येकासाठी महत्वाचा कुणीतरी सोशल मीडियावर येतं आणि एखादी पोस्ट करतं की पैसा सर्वस्व नाही पण दुसऱ्या अँगलने बघितलं पैसा सर्वस्व नाही का सकाळ उठल्यापासून तर झोपेपर्यंत प्रत्येकासाठी पैशाशिवाय काहीच होत नाही आणि दुसऱ्या अध्यात्माच्या अँगलने जर बघितलं तर मग पैसा सर्वस्व नाही बा माणुसकी माणसं प्रेम ह्या ज्या गोष्टी आता याचा विचार केला तर मग असं वाटतं की खरंच
पैसा सर्वस्व नाही का? आणि मग तो क्रिएटर फेसबुकला, इंस्टाग्रामला, युट्यूबला कुठेतरी येतो आणि पोस्ट करतो की पैसा सर्वस्व नाही. आणि मग तुमच्या आमच्या सारखे त्या ठिकाणी जातात, त्या प्लॅटफॉर्मवर त्याला कोणीतरी लाईक करतं, कोणीतरी त्याची रील व्ह्यू करतं. आणि जो माणूस तुम्हाला आम्हाला सांगतो की पैसा सर्वस्व नाही, तो माणूस तुमच्या आमच्या लाईकच्या जीवावर डॉलर मध्ये पैसे कमावतो. तुम्ही आम्ही जे लाईक ठोकतो ना त्याला, त्याच्यावर तो काय करतो? डॉलर मध्ये पैसे कमावतो. तुम्ही आम्ही रुपयात, हजारात, लाखात कमावतो, तो डॉलर मध्ये पैसे कमावतो. तुम्हाला आम्हाला काय सांगतो की पैसा सर्वस्व. तसं पाहिलं तर संसारामध्ये प्रत्येकाला पैसा हा खूप महत्वाचा आहे, परंतु तो पैसा कसा कमवला पाहिजे? पैसा कमवताना कर्म चुकीचं घडलं नाही पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या ठिकाणी खुरपणी करण्याच्या वेळेस महिला जाती आणि मग 300 रुपयाच्या बदल्यामध्ये तिथं खुरपणी करताना तुम्ही कधी ऑब्झर्वेशन करा महाराज, जी मालकीन असते ना, मालकीन खुरपणारी, ती खुरपीतानी मोलकरणीपेक्षा 1 फूट पुढे असते आणि मोलकरणी 1 फूट मागे असते. पण कर्म असं आहे महाराज, दुसऱ्या दिवशी तीच मालकीन मोलकरीण म्हणून हिच्या शेतात ज्यावेळेस कामाला येते ना, त्यावेळेस ही मालकीन जी आहे ना, दुसऱ्या दिवशी आलेली मोलकरीण, ती तिच्यापेक्षा 2 फूट मागे असते. म्हणजे 1 फुटाचं कर्म तुम्हाला दुसऱ्या दिवशी 2 फुटांनी मागे मिळत असतं. म्हणून आयुष्यामध्ये कर्म करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहारानं तुम्ही कितीही पैसा कमवा, त्याला काही संतांनी पैसा नाकारलेला नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी तर एक ठिकाणी लिहून ठेवलं की पैसा कुणाकडे येतो, पैसा कुणाकडे राहतो? मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न लक्ष्मी तो ऐशा नावे. आपल्या बँकेच्या पुस्तकात असतं नावे जमा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात ज्याचं मन मोकळं आहे, ज्याची वाणी रसाळ आहे, जो मोकळ्या मनाने या ठिकाणी पैसा खर्च करू शकतो, अशा लोकांना काय येतो? पैसा. याचा सरळ सरळ अर्थ की संतांनी पैसा नाकारलेला नाही. संतांनी पैसा त्या ठिकाणी कमवायला तुम्हाला आम्हाला सांगितलेला, पण तो कमवल्यानंतर त्याचा उपभोग कसा घेतला पाहिजे. नाहीतर तारुण्य अवस्थेमध्ये असताना पळपळ पळपळ रोज कुत्र्यासारखा पैसा कमवायचा, कुठे फिरायला जायचं नाही, तरी चांगले कपडे घालायचे नाही, आणि मग तो पैसा कमवायचा आणि मग म्हातारपणामध्ये पैसा आहे पण उपभोग कुठे घेता येतोय? गुडघे दुखत येत, फिरायला जाता येत नाही. बरं, म्हातारपणात बंगला बांधतो, त्याचा आनंद घेता येत नाही, गाडी घेतो पण चालता येत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचा उपभोग देखील तुम्हाला हा वेळेत घेता आला पाहिजे त्या पैशाचा. आणि म्हणून पैसे कमावताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की चांगल्या मार्गाने पैसा कमवा. एक खेडेगाव असतं आपल्यासारखं, आणि त्या गावामध्ये एक महिला त्या ठिकाणी राहत असते. बिचारी मोलमजुरी करून त्या ठिकाणी तिचा उदरनिर्वाह करत असते. काहीतरी अपघातानं तिच्या पतीचं त्या ठिकाणी निधन होतं. आणि मग गावात जे किराणा दुकान असतं त्या किराणा दुकानामधून ती बिचारी आपला महिन्याचा किराणा भरत असते. आणि एक दिवस किराणा भरून घरी आल्यानंतर ती तिची यादी चेक करते. त्या यादीमध्ये तिच्याकडून त्या किराणा दुकानदाराला 10 रुपये कमी गेलेले असतात. मग तिला विचार येतो की आपल्या पतीने आपल्याला सांगितलं की आयुष्यामध्ये कधी कोणाचा रुपया ठेवायचा नाही. चुकून कोणाचा जर 1 रुपया तुझ्याकडे आला तर तो ठेवू नकोस, तर वेळेत काय कर, चुकीचं कर्म करू नकोस. आणि मग ती बिचारी दुसरी दिवशी सकाळी कामाला जायची आणि इराद्याने आपलं सगळं आवडते आणि ती 10 रुपयाची नोट घेऊन त्या किराणा दुकानदाराकडे जाते आणि त्याला सांगते की बाबा रे, काल तुझ्या यादीमध्ये मी तुला 10 रुपये कमी दिले होते, हे तुझे 10 रुपये. तर तो किराणा दुकानदार त्या मावशीला त्याखाली प्रश्न विचारतो की मी तर एकदा यादी हातामधून गेल्यानंतर परत ती चेक करत नाही, तू जरी 10 रुपये मला आणून दिले नसते, असं काही वेगळा फरक काय पडला, तू का मला 10 रुपये आणून दिले? त्यावरती त्याला सांगते की माझ्या पतीने सांगितलंय की कुणाचे पैसे कधी बुडवायचे आणि म्हणून कर्म चुकीचं होऊ नये, माझ्या पतीचा कानमंत्र मी आयुष्यभर जपते, म्हणून मी तुला ते 10 रुपये या ठिकाणी आणून दिले. ती त्या ठिकाणी निघून जाते आणि मग त्या किराणा दुकानदाराच्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतं. महिनाभरापूर्वी तालुक्याच्या होलसेलर दुकानदाराकडून लाख रुपयाला किराणा भरला होता आणि त्या यादीमध्ये सुद्धा आपण त्या दुकानदाराला 1000 रुपये कमी गेले होते. ही गोष्ट आपल्या लक्षात आली पण त्याच्या लक्षात आली नव्हती. कर्म चुकीचं घडायला नको. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, तालुक्याच्या ठिकाणी जातो आणि त्या होलसेलर किराणा दुकानदाराला 1000 रुपये त्या ठिकाणी तो देतो. 1000 रुपये घेतल्यानंतर तो होलसेलर कसा त्याला प्रश्न करतो की दुकानदार म्हणतो यादी एकदा गेल्यावर आपण परत चेक करत नाही, तुम्ही स्वतः मला 1000 रुपये आणून दिले,
तो त्यांना सांगतो की माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की आयुष्यात कधी कोणाचा रुपया ठेवायचा, आणि म्हणून मी तुमचे ते 1000 रुपये त्या ठिकाणी आणून दिले. मग तो दुकानदार महाराज त्या ठिकाणून निघून जातो आणि त्या होलसेलर दुकानदाराच्या डोक्यात चक्र सुरू होतं. 5 वर्षापूर्वी होलसेलचं किराणा दुकान चालू करण्यासाठी एका मित्राकडून उसने म्हणून 10 लाख रुपये आणले होते, पण एका अपघातामध्ये त्या मित्राचं निधन झालं. जे 10 लाख रुपये काही मी अजून येऊन दिलेले. याच्या डोक्यात विचार सुरू होतो की आपल्याकडून काहीतरी चुकीचं कर्म घडतंय. आणि मग 15-20 दिवसामध्ये तो ते 10 लाख रुपये त्या ठिकाणी जमा करतो आणि मग त्या मित्राच्या घरी त्या ठिकाणी 10 लाख रुपये घेऊन जातो. मग गेल्यानंतर त्या मित्राच्या पत्नीकडे तो ते 10 लाख रुपये देतो. त्यावेळेस ती पत्नी त्याला विचारते की शेठजी म्हणते 10 लाख रुपये मला कसले देता? त्यावर तो तिला सांगतो की तुझा पती माझा जवळचा मित्र होता आणि मला हे किराणा दुकान सुरू करण्यासाठी त्यांनी उसने म्हणून 10 लाख रुपये दिले होते, परंतु काही कारणास्तव माझे त्यांनी काही ते वेळेत देणं झालं नाही आणि आता मी ते जमवले, हे तुझे 10 लाख रुपये घे. महाराज, कर्म कसं फिरतं. ती महिला, ज्या महिलेला त्या ठिकाणी 10 लाख रुपये मिळाले, ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून गावातल्या किराणा दुकानदाराला 10 रुपये देणारी महिला. म्हणजे कर्म कुठून आलं फिरून? 10 रुपयाच्या बदल्यात त्या महिलेला किती भेटले? 10 लाख रुपये भेटले. आणि म्हणून संतांनी सांगितलं की हे कर्म करत असताना, हा संसार करत असताना तो चांगल्या मार्गाने केला पाहिजे. माझ्या नामदेवरायांनी ज्यावेळी परंपरा त्या ठिकाणी वारकरी परंपरा सुरू केली, ज्ञानोबांनी वारकरी परंपरा सुरू केली, त्यावेळी त्याचा मूळ पाया काय होता? तर या समाजाला एकत्र करणं, या समाजाचं प्रबोधन करणं. आणि मग या जगद्गुरु तुकोबारांना ज्यावेळेस विचारलं जातं की पुण्य करायचं म्हणजे काय, चांगलं कर्म करायचं म्हणजे काय, तर पुण्य पर उपकारण पापते, इतरांना पीडा करणं म्हणजे काय, तर पाप. इतरांप्रती प्रामाणिक राहणं, आपल्या कामामध्ये राम शोधणं म्हणजे काय, पुण्य. दुसऱ्याला त्रास होणार नाही असं वागायचं म्हणजे काय, पुण्य करायचं. मग पुण्य करायचं, परोपकार करायचा, मग किती करायचा? त्यावरही जगद्गुरु तुकोबारा सांगतात की तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. किती थोडा? हातात जर 4 साखरेचे दाणे असतील तर शेजाऱ्याचे तोंड करणे इतके 2 दाणे देण्याचे आपली दानत असते. पण याच्यापेक्षा जास्त परोपकार नाही. रोज सकाळी उठायचं मग लोकांना पैसे वाटीत फिरायचं, हा परोपकार अजिबात नाही. आणि पैसे दिले म्हणजे तू उपकार होतो का महाराज? नाही. कुणाला तरी मदत केली, कोणी एखादा गाडीवरून पडलाय त्याला तुम्ही उठवलं, उपकार येतो, हे पुण्य आहे. ते तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. त्या विदा करंदीकरांची खूप छान कविता आहे की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस काय घ्यायचे? हात घ्यायचे. की हात घ्यायचे म्हणजे हात तोडून घ्यायचे का? नाही. देण्याची वृत्ती तुम्हाला आम्हाला घेता आली पाहिजे. ज्यावेळेस ज्ञानोबारायांवर त्या ठिकाणी महाराज मागण्याची वेळ आली, देव प्रसन्न झाले ज्ञानोबारायांना, म्हणजे ज्ञानोबारायांना मागण्याची वेळ आली ना, काय मागावं ज्ञानोबारायांनी? तुम्ही आम्ही जर महिनाभर 2 महिने तपश्चर्या केली, तुम्हाला आम्हाला देव जर भेटला, आपल्याला जर विचारलं तुला काय पाहिजे तर काय मागतो ना आपण? मागू नाही तर मी म्हणतो पैशातला जे शेवटचा आकडा माहिती ना, अरबो खरबो काहीतरी, ते मागतो. त्याच्यापेक्षा दुसरं आपण काही मागू शकत नाही. याच्यावर अजून काय मागतो? जर त्या 15 दिवसामध्ये एखादा 5-1 हजाराला तुम्हाला लय फोन करीत असला, त्याचे देणं असलं, म्हणजे लय फोन करीत असलं तर टापकून तुमच्या तोंडातून निघून जाईल की देवा काही नाही, मला त्याचे 5,000 द्यायचे, तेवढे ती बरं टापकन, बाकीचं आपण नंतर बघू. ज्ञानोबांवर ज्यावेळेस मागायची वेळ आली ना, महाराज काय मागतात ज्ञानोबा? जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. देवा ज्याला ज्याला जे पाहिजे ना त्याला त्याला जे दे, बाकी मला काही नको. जो जे वांछील तो ते लावो प्राणी जात. तुकोबांवर मागायची वेळ आली, काय मागितलं तुकोबांनी? तुकोबा म्हणतात हिची दान देवा देवान तुझा विसर न व्हावा, बाकी दुसरं मला देवा काहीच नको. किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाला तुमची सेवा करण्यासाठी, मला तुझ्या नावाचा गजर करण्यासाठी पुन्हा पुन्हा काय कर जन्माला घाल. पण आपली तुमची आमची वृत्ती अशी का प्रत्येक सर्वसामान्य माणसाला जो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काय करत असतो, तर प्रत्येक जण स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी पैसा कमवायच्या भानगडीत पळत असतो. प्रत्येक जण, ती गरज आहे ना, पैसा ही प्रत्येकाची गरज आहे आणि तो कमावलाच पाहिजे. फक्त संतांचं म्हणणं आहे की तो उत्तम मार्गाने कमावला पाहिजे. आणि मग ही जी परिस्थिती समाजामधली आजही जी उरफाटी परिस्थिती सुरू आहे, ती तेव्हा उरफाटी सुरू होती ज्या काळामध्ये संतांनी या परंपरेला सुरुवात केली.
माझ्या नामदेवरायांनी ही परंपरा, माझ्या ज्ञानोबारायांनी ही परंपरा 12व्या शतकामध्ये सुरू केली. तसं पाहिलं तर 12व्या शतकाच्या अगोदर कुठल्याच त्या ठिकाणी संतांचा उल्लेख इतिहासामध्ये आढळत नाही. जे सगळे जे काही संत झाले ते 12व्या शतकामध्ये, नामदेव महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, सावता महाराज असतील, रोहिदास महाराज असतील, संत कबीर असतील, यांचा हे 12वं शतक. आणि 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असतील, आपले शेख मोहम्मद महाराज असतील, या संत जे आहेत ते 16व्या शतकामधले आहेत. आणि मग नामदेव महाराजांनी ही काही परंपरा सुरू केली, कीर्तनाची परंपरा सुरू केली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू दे, म्हणजे ज्ञानाचा दीप लावण्यासाठी ही परंपरा सुरू केली. तर आता खरंच आजच्या स्थितीला जर बघितलं तर खरंच याच्यामधून लोकांचं प्रबोधन होतंय का? खरंच ज्ञानाचा दीप लागला जातो का? आता आमची उंची तेवढी नाही. काल पांडुरंगनी पण या ठिकाणी खंत व्यक्त केली, मी पण आज खंत व्यक्त करतो, तुमची माफी मागतो. परंतु हे बोलावं लागतं, कारण ज्यांनी बोललं पाहिजे ते लोक बोलतच नाही, कारण त्यांना परत परत सुपाऱ्या लागतात. आमचं तसलं काय नाही. आता तुम्ही इथं 5-50 लोक ऐकतात, रेकॉर्डिंग चालू आहे, आणखी लोक तिथं कोणतरी ऐकतील ना, समजलं पाहिजे. कारण संतांनी तुम्हाला आम्हाला खरं बोलायला शिकवलं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, म्हणजे खरं तुम्ही बोललं पाहिजे. सत्य असत्याशी मन केले पाहिजे, मानिले नाही बहुमत. सगळे मेंढरे म्हणते हेच खरंय म्हणून ते मेंढरांच्या मागे जायचं नाही. संतांनी परंपरा कशासाठी केली की सत्य आणि असत्य हे काय करा, चकसून बघा. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळंच केलं पाहिजे. इथं उभं राहिलेल्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना खरं काय आणि खोटं काय हे समाजाला काय केलं पाहिजे, समजूनच सांगितलं पाहिजे. पण नाही, अक्षरशः तमाशा मांडलं, तमाशा. वाईट वाटतं कधी कधी, कारण ज्यांना कळतं ते बोलत नाही. आमच्या सारख्याला कळतं, आमचं तुम्ही ऐकत नाही. आम्ही सांगून सांगून कितपत सांगणार आहेत, असा विषय होतो ना. आणि मग ज्ञानोबांनी ही परंपरा सुरू केली. ज्ञानोबांनी त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा सुरू केली. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू दिली, ज्ञानाचा दीप लावण्यासाठी ही परंपरा त्या ठिकाणी सुरू केली. परंपरा ज्ञानोबांनी सुरू केली, पण या परंपरेला नियम घालण्याचं काम मात्र कोणी केलं? जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. जगद्गुरु तुकोबाराय लिहून ठेवतात की इथं उभं राहिल्यानंतर कीर्तनकारांना काय सांगावं, नको दंत कथा इथे सांगू कोणी, कोरडे ते बोलू कोण माय. आता खोटं मानायला आणि तुमचं ऐकून घ्यायला कोणाला टाईम? इथं उभं राहिल्यानंतर ज्याप्रमाणे तो राजहंस पक्षी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करतो ना, त्याप्रमाणे खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं, येड्या गाबाळ्याचे तू का म्हणे ते पाहिजे जातीचे, आणि येड्या गाबाळ्याचे काम. इथं उभं राहिल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी खरंच सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्ञानोबारायांना विचारलं जातं, नामदेवरायांना, की देवाची भक्ती करायची म्हणजे काय करायचं, ज्ञानोबांची पूजा करायची म्हणजे काय करायचं. माझे नामदेवराय सांगतात, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी एक तरी होवी, एक तरी होवी. तुम्हाला नाम ज्ञानोबांची पूजा करायची ना, एक तरी होवी अनुभवा. का अनुभवा? काय ज्ञानोबारायांची काय ताकद होती महाराज. आपल्या जवळ नेवासा गाव आहे, नेवाशात कशाचं मंदिर आहे? खांबाचं मंदिर आहे, खांबाचं. म्हणजे ज्या खांबाला बसून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगत होते त्याची त्यांची पाठ कुठं असेल? खांबाच्या बाजूला पाठ होती ना. म्हणजे पाठ लावून बसली तरी त्याचं मंदिर झालं. ज्याच्याकडे तोंड केलं त्याचं काय झालं असेल? काय ताकद होती हो त्यांची. जो जेवण तो ते लावल हे जो माणूस मागू शकतो ते काय सर्वसामान्य व्यक्ती होते. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, जर तुम्हाला ज्ञानोबांची पूजा करायची तर मग एखादी तरी ओवी तुम्ही आम्ही अनुभवली पाहिजे. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरीमध्ये साधकासाठी, योग्यासाठी, सगळ्यांसाठी काही ना काही दिलेलं आहे. तसं ज्ञानोबा महाराज म्हणजे ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. मग तुमच्या आमच्यासाठी काय आहे? तुमच्या आमच्यासाठी ओवी काय? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जर तुम्ही आम्ही दैनंदिन जीवनामध्ये साच, मवाळ, मितुल, रसाळ जर बोललं, एक संस्कृत सुभाषित आहे की जीवाग्रे वसते लक्ष्मी. तुमच्या जिभेच्या शेंड्यावर तुमचे आई वडील, तुमचा मित्र परिवार, अक्षरशः तुमचं मरण सुद्धा कशावर आहे? जिभेच्या शेंड्यावर. नाही तिथे जाऊन तुम्ही कालावर जीभ मग आहेत ना, बोलणारे, हाणणारे, मारणारे, म्हणजे तुमच्या जिभेच्या शेंड्यावर काय? लक्ष्मी वसते. मग साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ हे तुम्ही आम्ही बोललं पाहिजे, केलं पाहिजे. सर्वसामान्य संसारी पुरुषाला शक्य आहे का? नाहीये, कोणाला शक्य नाही. मला नाही, तुम्हाला कोणाला शक्य नाही. दिवसभर आपण
कामाचा ताण, कुठं कसं रिॲक्ट व्हायचं ते चुकून काही ना काही गोष्टी घडत जातात. ज्या द्रौपदी मातेनं देवाला हाक मारल्यानंतर देव तिच्यासाठी धावून आला, ती द्रौपदी माता चुकली. तुम्ही आम्ही किती जाडकी बनली. काय चुकली द्रौपदी माता? त्या पांडवांनी त्या ठिकाणी मोठा राजवाडा बांधला, महाल बांधला आणि महाराज रीतिरिवाजाप्रमाणे वास्तुक शांती ठरली. सगळीकडे पत्रिका वाटल्या, कौरव आले, दुर्योधन त्या ठिकाणी आला आणि मग तो वाडा जो बांधला होता ना महाल, तो महाराज एवढा अप्रतिम वाडा त्या ठिकाणी बांधला होता की फरशी आणि पाण्यातला फरकच त्या ठिकाणी कळत नव्हता. आणि आता साहजिक आहे, आपण जर एखाद्या नावच्या ठिकाणी गेलो, जोपर्यंत तिथं काय चाललं याची उकल तुम्हाला आम्हाला होत नाही ना, तर आपण पावसाळ्यात होतो, गावडे होतो, तिकडे तिकडे बघायला लागतो. मध्यंतरी आम्ही मुंबईला गेलो होतो आणि जगा आप्पा होते आमच्यासोबत. नरिमन पॉइंटला फिरताना ज्या बिल्डिंग आम्ही बघितल्या ना, तर आप्पा काय म्हणले, म्हणले बनू एका बिल्डिंग मध्ये आपलं आता गाव बसलं. हे होतच ना तेवढ्या मोठ्या बिल्डिंगा. ही परिस्थिती त्या महाराज दुर्योधनाची झाली. त्याला ते सुचना की काय काय आहे. त्या पाण्यातला आणि फरशीतला फरक त्याला समजलाच नाही. त्याचा पाय घसरला, ते पडला त्या पाण्यात. इथून एखाद्या गाडीवर जर माणूस चालला, तो जर पडला, तू काय बघतो, पहिले किती लागलं हे बघतो का, मला कोण हसलं, मला किती लोकांनी बघितलं. तीच परिस्थिती तुझ्या झाडाची झाली. तर इकडे तिकडे बघू लागला की मला कुणी बघितलं, मला कुणी हसलं का. आणि त्याच नजर वरच्या बाल्कनी मध्ये गेली. बाल्कनीत कोण होते? द्रौपदी होती. द्रौपदीने काय केलं? द्रौपदी दुर्योधनाकडे बघून हसली. बरं हसली तर हसली का नाही बसली? काय म्हणली? आंधळ्याचं पोरगं आंधळ. दुर्योधन तर महाराज दुष्टच माणूस होता, परंतु आंधळ्याचं पोरगं आंधळ हे शब्द द्रौपदीच्या साडीला हात लावण्यास काय ठरले? आलं का परत कर्म? म्हणून जगद्गुरु तुकोबांनी जे सांगितले, कर्म करताना चांगलं कर्म करा. तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये तुमचं आमचं काय की आपण नेहमी दुसऱ्याच्या दुःखात सुख शोधणारे माणसं आहे. दुसऱ्याला काहीतरी वाटव झालं का आपल्याला या ठिकाणी काय होतो? आनंद होतो. मग ही पूजा ज्यावेळेस आपण ज्ञानोबांना विचारतो, नामदेवांना, देवाची पूजा करायची म्हणजे काय करायचं, तर ते अनुभव तुम्ही आम्ही घ्यायचे, तो विचार त्या ठिकाणी समाजाला द्यायचा. आणि मग ही परंपरा अशी करत करत जगद्गुरु तुकोबरायांकडे येते. तुकोबरा या परंपरेला नियम घालून देतात. जगद्गुरु तुकोबरायांनी विनेकरांना नियम सांगितला, टाळकऱ्यांना नियम सांगितला, कीर्तनकारांना नियम सांगितला आणि महत्वाचा नियम कुणाला सांगितला? श्रोत्यांना सांगितला. कीर्तनकार चुकीचं सांगत असेल तर कीर्तन थांबवायची ताकद कुणाची? महाराज विनेकरांची. म्हणजे श्रोत्यांची काय आहे? श्रोत्यांची ताकद काय? श्रोत्यांनी शुद्ध कसोनी पहावी, वडिया रंगाने बोलावे. कीर्तनकार जे काय सांगतात ते काय केलं पाहिजे? कसून बघितलं पाहिजे. हे खरं आहे का, खोटं आहे, त्याच्यावर काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. मग तुकोबरा म्हणतात की इथून जाताना तुम्ही आम्ही काय घेऊन गेलं पाहिजे? इथं आले, हरिपाठ केला, कीर्तन झालं, तुम्ही आम्ही काय नेलं पाहिजे? सर्वसामान्यांनी या धर्म मंडपातून काय नेलं पाहिजे की ज्याने तुमचा आमचा तोटा होणार नाही. तुका म्हणे घ्यावे जयानं तुटीते, ज्याने तुमचा आमचा काही त्या ठिकाणी लॉस होणार नाही, तुमचा आमचा काही तोटा होणार नाही, अशा गोष्टी तुम्ही आम्ही इथून घेऊन केल्या पाहिजे. आणि मग ही 12व्या शतकामध्ये महाराज सुरू झालेली परंपरा अशी करत 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 आणि 16व्या शतकामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत येईल. त्या देहू गावामध्ये आणि जगद्गुरु तुकोबरायांचा 16व्या शतकामध्ये जन्म होतो. तारुण्य अवस्थेमध्ये असताना भयानक बिकट परिस्थिती समाजामध्ये झालेली असते. मोगलांचा वेढा पडलेला असतो, दुष्काळ पडलेला असतो, लोकांचे खाण्यापिण्याचे वांदे त्या ठिकाणी झालेले असतात. अशा काळामध्ये जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले असतात. पांडुरंगाला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात जगद्गुरु तुकोबराय की भजनी विक्षेप हिची आम्हा मरण. आमच्या भजनामध्ये विक्षेप येतो, याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे? त्यापेक्षा मरण आलेलं आम्हाला चांगलं, पण आमच्या भजनामध्ये विक्षेप नको. आणि मग जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी त्या भामचंद्राच्या डोंगरावर आणि अधिष्ठानासाठी बसले. आता म्हणले की देव भेटल्याशिवाय मी इथून उठणारच नाही म्हणले. आणि मग अधिष्ठानाला बसले. त्या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये जे जे काही घडलं ते सगळं जगद्गुरु तुकोबरायांनी एका अभंगामध्ये लिहून ठेवलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, व्याधी सर्प विंचू अंगाशी झोंबले आणि पिळू लागले शरीरास. भुजंग नावाचा साप जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावर फिरू लागला. समोर वाघ बसलाय, विंचू आसपास फिरतायत, पण तरी जगद्गुरु तुकोबराय म्हणले तुटो हे शरीर आणि तुटो हे मस्तक. आता शरीर तुटलं काय, मस्तक फुटलं काय, तरी मी इथून उठणार
नाही, समोर नामदेव महाराजांच्या अभंगाची गाथा आहे. आणि मग 15 दिवसांनी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटला. निराकार देव भेटला. नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. आता वावगे निमित्त काय बोलायचं नाही. आणि मग 15 दिवसांनी जगद्गुरु तुकोबाराय देहू गावामध्ये आले. देहू गाव काय आपलं गाव काय, हाताची पाची बोट सारखी नसतात. प्रत्येक जण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न विचारू लागला की महाराज तुम्ही 15 दिवस कुठे होते? शेवटी चिंता पडली होती, जगद्गुरु तुकोबाराय सापडत नव्हते. 15 दिवस महाराज तुम्ही कुठे होते? आणि मग महाराजांनी लोकांना सांगितलं की मी भागचाराच्या डोंगरावर होतो आणि मला देव भेटला. देव भेटला म्हणजे लोक आता काय होते भक्त त्यांच्या विचाराचे, ते म्हणले भेटला असेल. काही नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी चेष्टा केली. मग काही नाही प्रश्न विचारला. मग महाराज देव भेटला तर तुम्ही काय मागितलं देवाला? शेवटी आपल्याकडे काय पद्धत आहे, देव म्हणजे देणारा, भक्त म्हणजे घेणारा. 5,000 रुपयाचा नारळ फोडून नको ते मागणारे आपण. तेच पद्धत त्या लोकांनी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही काय मागितलं? नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे मागण्याची आमची रीत, काही मागणे ते आम्हाला चित्त, वडिलांची रीत जाणत, आम्हाला मागण्याची आमची रीतच नाही. म्हणजे अक्षरशः जगद्गुरु तुकोबारायांनी आयुष्यामध्ये फक्त प्रयत्नवाद पोहोचला. प्रयत्नवाद, भिक्षा पात्र अवलंबने जळविणे लाजिरवाणी. भिक्षा पात्र अवलंबन जगद्गुरु तुकोबारायांना मान्यच नाही. म्हणजे आयुष्यामध्ये जर काही साध्य करायचं असेल तर तुकोबाराय सांगत असाध्य ते साध्य करिता सायासन कारण अभ्यास तुका. काही जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी काय करा, खडतर परिश्रम करा, अभ्यास करा. की तुम्हाला काय होणार आहे, 100% मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी मी काय देवाला काय मागितलं नाही, पण देवाने मला सांगितलं. काय सांगितलं? या समाजाचं दुःख दूर करायला सांगितलं. लोक म्हणतात तुम्ही कसं काय समाजाचं दुःख दूर करणार? मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. शेवटी ते तुकोबाराय होते. तुकोबारायांनी सांगितलं की या संसारामध्ये 2 दुःख आहेत. 2, एक आध्यात्मिक दुःख आहे आणि एक सांसारिक दुःख आहे. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय की अर्धवट ज्ञान आहे, एखाद्याला नाही पेपर मध्ये पास झाला, फेल झाला, हे आध्यात्मिक दुःख आहे. सांसारिक दुःख म्हणजे काय, एखाद्यावर कर्जाचा बोज आहे किंवा आणखी काय कुठल्या कुठल्या अडचणीने तो डिप्रेशन मध्ये गेला, हे सांसारिक दुःख आहे. आणि त्या काळामध्ये जो समाज होता तो या सांसारिक दुःखामध्ये अडकलेला. मग काय केलं जगद्गुरु तुकोबारायांनी? जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या वडिलांची जी 65,000 कोटी सावकारकी होती, म्हणजे त्या चाकण परगण्यामध्ये लोकांना जे कर्ज त्या ठिकाणी वाटले होते, त्या कर्जाची सगळी गहाणखत काय केली, इंद्रायणच्या डोहामध्ये बुडून टाकली. आणि या जगामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणारं पहिलं गव्हर्नमेंट म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. त्यानंतर केला असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण पहिलं गव्हर्नमेंट जिथं आधार कार्ड नाही, जिथं पॅन कार्ड नाही, तिथं कसली केवायसी नाही आणि थकीतवाले नाही, सरसकटवाले नाही, सगळे सरसकट पहिली कोणी केली तर जगद्गुरु तुकोबारायांनी केली. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांची विभूती लोकांना समजली की आता हा काय सर्वसामान्य माणूस. आणि मग ते चांगल्या माणसाचं चाले काय आहे ना, सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाती. जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांचा नावाचा प्रचार प्रसार त्या सगळ्या चाकण परगण्यामध्ये झाला. सुगंधाची नाही लागत लावण, त्याप्रमाणे तो विचार त्या चाकण परगण्यामध्ये गेला. असा करत 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 आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज होते ते काय सर्वसामान्य माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांची परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? तुकोबारायांना हत्तीवरून सोनं पाठवलं. आता पिशवीत पाठवलं असतं गाडीवर, एखाद्या बैलगाडीत तर काय 200-300 तोळे, पण हत्तीवरून पाठवलं ना, ते काहीतरी विशेष असेल ना. काय म्हणले जगद्गुरु तुकोबाराय? तुकोबार सोने रुपये आम्हा तुके सामान, घड्याला पाठायला खडे. आम्हाला हे नको म्हणले, राजा हे तुझ्या प्रजेच्या कामा नाही, हे काय कर एका ठिकाणी घेऊन जा. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना गोष्टी समजली. आणि मग एका कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं की महाराज मला काय सांगा, मला खरा धर्म सांगा. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म समजावताना एक अभंग त्या ठिकाणी निर्माण केला. आपण प्रवचनकार कीर्तनकार
कीर्तनाला अभंग घेत असतो. जगद्गुरु तुकोबराय अभंग निर्माण करायचे. आली मुखावाटे अमृत वचन, जे काय मुखावाटे येईल ते काय अभंग होणार, अमृत वचन होणार. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांनी धर्म समजावताना अभंग निर्माण केला. शुद्धेलिया अन्न द्यावे पात्र न विचारून. जर राजा तुझ्या दारामध्ये एखादा माणूस आला आणि तू जर उपाशी असेल ना, तू त्याला काय दे, अन्न दे. मग तो कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, हे त्याला काय विचारू नको. पहिलं काय ते त्याला अन्न देण्याचं काम कर, अन्न देण्याचं. पुढं काय सांगतात तुकोबराय म्हणतात, धर्म आहे वर्मा अंगी कळले पाहिजे प्रसंगी. धर्म जसा पावलं पावली बदलतो तसं त्याचं वर्म तुझा पावलं पावली बदलतं. जो माणूस काही काळापूर्वी तुझ्याकडं त्या ठिकाणी अन्न मागण्यासाठी आला होता, तोच माणूस कालांतराने जर तुझ्या दारात पैसा मागण्यासाठी आला किंवा लग्नासाठी मुलीला मागणी घालण्यासाठी आला, तर मग मात्र तुकोबराय म्हणतात थांबा. द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या. त्याचं कुळ काय, त्याचं कर्म काय. तुम्ही दिलेले 50 रुपये 100 रुपये तो तिकडे जाऊन जर दारू पिला, घरी जाऊन जर त्यांनी भांडण केली तर ते तुमचं कर्म काय होणार आहे, चुकीचं कर्म होणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही त्याचं कुळ आणि कर्म शोधल्याशिवाय मात्र काय करू नका, त्याला पैसा देऊ नका आणि लग्नाला काय देऊ नका, मुलगी सुद्धा देऊ नका. पण मग शिवाजी महाराज म्हणतात की महाराज हे सगळं समजण्यासाठी काय लागतं, त्याच्यासाठी काय पाहिजे. तर जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची. तुमच्या आमच्या गाठोड्यामध्ये, तुमच्या आमच्या उशाला काय पाहिजे, पुण्य पाहिजे. पुण्य जर पुण्य असलं तर नक्कीच काय होणार आहे, तुम्हाला ह्या धर्माचं वर्म त्या ठिकाणी समजणार. पण तुमचं आमचं काय होतं महाराज, तुम्ही आम्ही नेहमी दुसऱ्याच्या दुःखात सुख शोधणारे, आधीच सांगितलं मी. त्यावर एक मस्त एक दृष्टांत या ठिकाणी सांगतो. एक खेडेगाव असतं, त्या खेडेगावात एक रामभाऊ नावाचा गृहस्थ असतो. आणि असंच आता जसं वादळाचं सीजन आहे तसंच वादळ सुरू असतं. आणि त्या रामभाऊची सकाळ सकाळ घराची भिंत रातच पडत बा. सगळा संसारात भर त्या ठिकाणी पाण्यात भिजतो. आणि बिचाऱ्याला टेन्शन येतं, सकाळी उठतो मग त्याचं काही मन लागत नाही, कारण रात्रभर संसार पाण्यात भिजला. आता आजच्या रात्रीचं काय, वादळ तर संपलेलं नाही, काय करायचं. मग टेन्शन मध्ये येतो. पण शेवटी पत्नी ती पत्नी असते. पत्नी त्याला काय म्हणते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणते, चहा प्या, तुम्ही गावात जाऊन या बरं देवाला. शेजारच्या गावात माझा भाऊ राहतो, मी त्याला आणि त्याच्या मित्रांना बोलवते, भीत काय करते, उभा करून घेते. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. रामभाऊ शेवटी काय आपण करा सोडवलं. रामभाऊ टेन्शन मध्ये असतो. निघतो गावाकडे पाय पडायला, तर एक जण त्यांना भेटतो, काय काय चाललंय रामभाऊ, नमस्कार. रामभाऊ म्हणतो काही नाही बा, पण रात्री पावसाची भीत पडली. आजचे रात्री तर झालेच वांदे, पण आजचे बी वांदे येत. ते म्हणतो किती भीती पडल्या रामभाऊ. ते म्हणतो एक. हे म्हणतो माझ्या 2 पडल्या. रामभाऊ म्हणतो तुमच्या 2 पडल्या काय. मग रामभाऊ थोडी तरतरी येते. रामभाऊ पुढे निघतो. पुढे थोडा पुढे गेला का अजून एक जण भेटतो रामभाऊला. ते म्हणतो राम राम रामभाऊ काय चाललंय. ते म्हणतो काय नाही बा, एक भीत पडली, पण शामरावच्या 2 पडल्या. म्हणतो शामरावच्या 2 पडल्या, माझं सगळं घर पडलंय, गुणाचा गोठा निघून गेलाय. म्हणतो बाप रे बाप. आता मात्र रामभाऊ मध्ये काय होती, चेतना क्षमता निर्माण होती. गावात जातो, पाया पडतो, तरा घरी येतो. सकाळी चहा न पिणारा रामभाऊ बाई म्हणतो मला काय वाट, जेवायला वाट. बाई म्हणते मला म्हणतो सकाळी चहा पितला होता, आता जेवायला मागतोय. असा काय चमत्कार झाला. म्हणजे महाराज तुम्ही आम्ही नेहमी दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्या ठिकाणी काय करत असतो, सुख त्या ठिकाणी शोधत असतो. शेवटी जातात अजून एक दृष्टांत सांगतो. दुःख आणि सुख आणि दुःख हे कशामुळं आपल्याकडे निर्माण होतो की आपल्याला वेळच्या वेळी त्या ठिकाणी प्रश्न पडत नाही. जर प्रश्न वेळेत पडला, त्याचं उत्तर जर आपण वेळेत शोधलं, तर असं म्हणायची वेळ येत नाही काय की त्यावेळेस जर मला समजलं असतं तर मग मी पण कांड केला, बरोबर का नाही त्याचा. पण ते माणसाला प्रश्न पडत नाही, आणि पडला तरी माणूस वेळेत विचारित नाही. काय विचारेल, त्याला वाटलं एखाद्याला पुढच्याला प्रश्न विचारला तर मग तो मोठा होईल काय. म्हणजे आपलं गर्भाचं घर खाली. असं जे खेडगाव असतं, भैरू पैलवान नावाचा पैलवान त्या गावामध्ये राहत असतो. आणि कारकुनी कामासाठी तो तालुक्याच्या ठिकाणी रोज गावातल्या मुक्कामी बसनी ये जा करत असतो. आणि
दैनंदिन रुटीन प्रमाणे भैरू पैलवान आपल्या बसमध्ये सकाळी बसतो आणि त्या दिवशी मात्र त्या बसला एक नवीन कंडक्टर त्या ठिकाणी जॉईन झालेला असतो. आडकुळा नवीन असतो. मग बस चालू होती, कंडक्टर बेल वाजवतो. बेल वाजून गाडी निघाल्यानंतर कंडक्टर म्हणतो तिकीट तिकीट. भैरू पैलवान म्हणतो भैरू पैलवान तिकीट काढी नसतो. हडकुळाकडे याला वाटतं कुणा याच्या नादी लागून बाळगड्या म्हणून घेतात. हे काय त्याला प्रश्न विचारित. एक दिवस होतो, 2 दिवस होतात, महिना होतो. कंडक्टरचा नवीन नवीन जॉईनचा पहिला पगार जमा होतो, दुसरा पगार जमा होतो, पण भैरू पैलवान काय तिकीट काढीत नाही. मग कंडक्टर काय करतो, राग राग डेपोत जातो आणि डेपो मॅनेजरला अर्ज करतो की मला 2 महिन्याची काय द्या राजा द्या. 2 महिन्याची राजा घेतो आणि कुठे जातो, पैलवान व्हायला. कोल्हापूरला पैलवान व्हायला जातो. 2 महिने त्या ठिकाणी पैलवान करतो. घरी येतो. घरी आल्या परत एक 50,000ची म्हैस त्या ठिकाणी दूध खायला घेतो. आणि मग आल्यानंतर परत डेपो मॅनेजर कडे जातो आणि परत अर्ज करतो की मला तेच गाव द्या म्हणून. आणि मग भैरू पैलवानच्या गावाची परत ड्युटी त्या ठिकाणी कंडक्टर साहेबांना मिळते. मग कंडक्टर साहेब त्या ठिकाणी जातात. नेहमीप्रमाणे आपला भैरू पैलवान बसमध्ये चढतो. आता कंडक्टर पैलवान झालेला असतो ना, आवाजात बदल झालेला. घंटी वाजती, गाडी निघती. कंडक्टर म्हणतो तिकीट तिकीट. भैरू पैलवान म्हणतो भैरू पैलवान तिकीट काढे म्हणतो का काढली. भैरू पैलवान म्हणतो मी वर्षभराचा पास काढले. महाराज वेळेत जर तुम्हाला आम्हाला प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाची उकल जर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी वेळेत घेतली तर नक्कीच तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी दुःख येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय असतील, नामदेव असतील, ज्ञानोबाराय असतील, यांनी जो काय हा प्रपंच तुमच्या आमच्यासाठी उभा केलेला आहे, याच्यामधून माणसाला माणसाप्रमाणे जगलं पाहिजे. नवे नवे इतरांप्रती नेहमी आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की पुण्य परमपुकार पाकते परपिडा अनिक नाही डोळा दुधायास गती त्याचे मुखी नामाचे स्मरण अधोगती जाणं विन्मुखता. जर नामाचं स्मरण आम्ही केलं नाही तर तुम्ही कुठे जाणार आहे, अधोगतीकडे जाणार नाही. तुम्ही जर नामाचं स्मरण त्या ठिकाणी घेतलं नक्कीच तुम्ही परमपदाला वैराग्याला त्या ठिकाणी काय होणार आहे, प्राप्त होणार. जगद्गुरु तुकोबारांचा जो अभंग आपण या ठिकाणी चिंतनाला घेतला होता, तो अभंग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जोडूनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे मेच करा. उत्तम मार्गाने धन कमवा, उत्तम मार्गाने जाता उपभोग घ्या, मित्र परिवार पाहुणे रावळे ज्यांना कुणाला त्याची गरज आहे त्याच्यावर मोकळ्या मनाने ती खर्च करायची जाणीव ठेवा. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भूतदया गायी पशूंचे पालन गाणेल्या जीवनवाना मागे. म्हणजे फक्त गायींचंच पालन करायचं बाकीच्यांचं काय कापून टाकायचं का, अजिबात नाही. पशूंचे पालन, प्रत्येक प्राणी मात्रावर काय करा, त्या ठिकाणी दया करा. प्रत्येक प्राणी मात्राचं होईल तेवढं पालन पोषण करा. हे सगळं केल्याने काय होईल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की शांती रूपे हे कोणाचा वाईट वाढवी महत्व. सहज आपण बोलता बोलता ते पोरग कुणाचं आहे, तुमच्या वडिलांचं काय होतं नाव, ठिकाणी रोशन होतं. शांती रूपे हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परंपरा वैराग्याचे. हे जर सगळं तुम्ही आम्ही आपल्या आयुष्यामध्ये केलं तर नक्कीच तुम्ही आम्ही त्या वैराग्याला प्राप्त झाल्याशिवाय तो पंढरीचा पांडुरंग तुम्हाला आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. या ज्ञान या ज्ञान आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगावर ज्याप्रमाणे या ठिकाणी मला मांडणी करता आली, पुढे जे भंडारा झाल्याचा हा मान मी तो मान भारव आहे. ज्याप्रमाणे मला त्या ठिकाणी अभंग सोडवता आला, काही उदाहरणं देऊन त्या ठिकाणी मी तो सोडवला. कारण दृष्टांत हा सिद्धांत समजण्यासाठी सांगावा लागतो. कारण गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला तो विषय पटकन त्या ठिकाणी समजतो. म्हणून दृष्टांत या ठिकाणी सांगितले जातात. त्याप्रमाणे मी जसं बुद्धीला त्या ठिकाणी पटलं त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या, सर्व संतांच्या, गुरूंच्या, आई वडिलांच्या मी या ठिकाणी अर्पण करतो आणि सेवा या ठिकाणी पूर्ण
कृष्ण बलरामे बसायला नाही जय रामी वेंकटेशांत उपया सुखनिर्वाण उता परस्परे परो मैत्री मंदिर विश्वसुधर्म सुरे पाहू देवांचन गोपेरा हो प्रांजना वर्षपदमंगळी ईश्वर निष्ठांत मान्याय अनवरत भवनाय वेदोदया बुधा सला गणपतरुचे आडव सीता चिंतामणीचे गाव बोलने जळणमा पियुषादे चंद्रमे जयालांछन आतुंदे तापैन ते सर्व हे सदा सज्जना सोयरे होतो किंवा सर्व सुखी रावणेची नोंदी वैद्यवादी पुरुषे अखंडिक आणि ग्रंथ पजिवे सुरेश्वर लोकिये दशविले होमेजी एक मने श्री विश्वेश्वरा हो आहो एक नाम बसावो तेरे वरे ज्ञान देव सुखिया दाला तेरे वरे ज्ञान देव सुखिया दाला तेरे वरे ज्ञान देव सुखिया दाला हरि ओम ब्रह्मदा दिव्यम पुराण पुराणशदे पूर्णशमनमानाय पूर्णदेवावशिषदे हरि ओम शांति 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 हरि ओम शांति 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 हरि ओम शांति 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 आज या ठिकाणी अशा पवित्र चाललेल्या नवीन संस्थांमध्ये सगळ्या दिवसाची सेवा आपली होती परंतु अल्टरनेट झाला कार्यक्रम आहे त्यांच्या जागेवर मी केली माझ्या केली अतिशय मनोहर सेवा होती मुलांना इशारा हो आणि अशाच प्रकारची सेवा करण्याची वेळोवेळी संधी प्राप्त हो अशी भक्तचरण प्रार्थना करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी लगेच थोड्या वेळामध्ये हरिपणाला सुरुवात होणार